ज्योतिबा फुल्यांचा हर हर महादेव, हर हर महादेव. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. हर हर फुल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की विचार करतो, सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा आपण मोजमाप करतो की काय होऊ शकतं, वाईटात वाईट काय होऊ शकतं आणि चांगल्यात चांगलं काय होऊ शकतं. हा जो निर्णय मी घेतला, तुम्हा सगळ्यांशी बोलून बऱ्यापैकी लोकांची माझी चर्चा झाली, मी वावरत होते सगळ्यांमध्ये, आणि तो निर्णय घेत असताना मी विचार केला की चांगल्यात चांगलं काय होईल तर मी निवडून जाईन आणि खासदार बनेल, आणि वाईटात वाईट माझ्यासोबत जे व्हायचं होतं ते होऊन गेलेलं आहे. वडील गेले, त्याच्यानंतर 8च महिन्यात आई गेली, त्याच्यापेक्षा वाईट आता माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे काम करायचं आहे, आपण ज्या ध्येयवादाने या कामात उतरलेलो आहोत, तो ध्येयवाद जपण्यासाठी, ते काम पुढे नेण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते आपण केलं, आणि मला आता खात्रीशीर वाटतंय की माझा निर्णय अगदी योग्य होता. आज आपण खांडेश्वर मंदिराच्या या आवारामध्ये महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुढे कामाला लागत आहोत. खरं तर प्रचार सुरू होण्याच्या आधी ही पद्धत असते, पण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 10 दिवस आधीपासूनच माझा प्रचार सुरू झालेला होता, हे मला आता गावागावामध्ये कळतंय. त्यामुळे जो एक उत्स्फूर्तपणा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतो तो बरंच काही सांगून जातो. काही काही गोष्टी मनात दाबून बसलेली लोक आज आता ओपनली बोलायला लागले की ताई तुम्ही खूप वर्ष खपवली, तुम्ही आधीच हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. असो, आपण एक ध्येयवाद पकडून काम करतो आणि त्याच ध्येयवादाच्या मार्गावर आम्ही पुढे जात आहोत. जे सगळे वंचित घटक आहेत, वंचित घटकांमध्ये आपण सगळे आहोत, कोणती एक जात समूह नाही, त्या सगळ्यांसाठी काम करण्याचं जे मानस आहे. माझ्या आधीचे सगळे वक्ते जे बोलले ते माझ्या घरातलं, किंवा मी त्यांना माझ्याकडे कुठे नोकरी देते किंवा माझ्याकडून त्यांना काही फायदा झाला म्हणून नाही आहेत, ते फक्त विचारांनी जोडले गेलेले साथी आहेत, आणि हे जे साथीदार आहेत हेच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत. तुम्ही सगळे जे आज इथे जमलात, एक मेसेज व्हॉट्सअपचा, मी कोणालाही फोन केलेला नाहीये ना, मी कोणाला गाड्या पाठवल्या ना, जेवणाचं दिलंय ना, रोजानी लोक बोललेले आहेत, फक्त एक मेसेज व्हॉट्सअपचा, आणि इतकी लोक जमतात. आपली ताकद खरं हीच आहे, जे प्रेम आपण समाजात पेरलेलं आहे तेच आता मला कुठेतरी माझ्या 3 पिढ्यांनी पेरलेलं आहे ते मला परत मिळतंय असं मला वाटतं. या लढाईमध्ये उतरताना आपण पूर्ण ताकदीने उतरलेलो आहोत. हो, कधी कुठे कमी पडू शकते, एखादा फ्लेक्स नाही लागला, एखाद्या भोंगाची गाडी नाही पडली, कारण आपण नियोजन करताना जी गाव पातळीवरचे जे स्ट्रॉंग संघटन असतं ते आपल्याला हळूहळू आता वाढवायचं आहे. पण ते सगळं होत असताना जेव्हा आम्ही एखाद्या गावात प्रचाराला जातो तेव्हा आम्ही प्रचाराला लागायच्या आधी तिथे 4 बैठका ऑलरेडी झालेल्या असतात की ताईचा प्रचार कसा करायचा. हा जो एक भाव लोकांमध्ये मला दिसतो हा फार आशादायी आहे, कारण आपला उमेदवार आमचा उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे, ही जी भावना आता आहे, आणि जनतेने जी निवडणूक हातात घेतलेली आहे ती निवडणूक आता जिंकण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. कोणी कितीही वावटा उठवू दे, आपण जो मार्ग निवडलाय त्याच्यावर आपण अगदी आत्मविश्वासाने पुढे जातो. आणि मला निश्चित खात्री आहे, आज जी सभा आपली फॉर्म भरण्याची सभा झाली आणि तिकडे तेव्हा तर चिन्ह आपल्याला मिळालंही नव्हतं, तरी पण शिट्ट्या वाजल्या आणि झळ बसायला लागली कुकरची. आता तर आपल्याला चिन्हही असं मिळालंय की शिजवायचं त्यांनाच आहे आणि चटकेही त्यांनाच द्यायचे. तेव्हा ते करण्याचं काम आपण 100% करणार आहोत. त्या सभेने जसं वातावरण ढवळून निघालं, आणि खरंच मी सांगते म्हणजे समोरच्यांचे जे तोंडावरचे सगळे हावभाव मी बघते, दोन्ही जे काही आहेत कॅन्डिडेट्स, ते मला जरा विचारे चिंतेत दिसतात. असो, त्यांनाही मी खूप चांगल्या शुभेच्छा देणार. आजची जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे ती रेकॉर्ड ब्रेक असणार आहे, आणि त्यांनीच आपण निवडून आलो हा जो संदेश आपण सगळ्यांपर्यंत पोहोचणार, तो ताकदीने पोहोचणार आहे. तुम्ही सगळे त्या सभेला आता सोबत जाणार आहात. ह्या पुढचे 7-8 दिवसाचं नियोजन आपल्याला महत्त्व आहे, ते पण आपण महत्त्वपूर्ण नियोजन करूया. जिथे जिथे गरज आहे तिथे आपल्याला सांगत राहा. आपण मी पहिल्यापासून सांगते की कुठलाही प्रचार करताना कोणावरती खालच्या पातळीची टीका आपण करू नये. त्यांनी जे काम केलंय, जे काम नाही केलंय त्याच्यावरती आपण बोलावं, आणि आपण
ज्या सगळ्या वंचित समूहांना एकत्र घेऊन जातो त्या सगळ्यांना एकत्र घेऊनच पुढे जावं, हीच एक विनंती पुन्हा एकदा मी करणार आहे. आपण सगळ्यांनी गेल्या 5 दिवसामध्ये खूप मेहनत केली आहे. माझ्या सोबत जे आहेत, माझ्या सोबत नसणारे म्हणजे वेगवेगळे फिरणारे, 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि घरोघरी आम्ही पत्रकं वाटतोय. 42 डिग्री टेम्परेचर आहे आणि दुपारी 12 वाजता लोक गावात थांबून राहिलेले आहेत. रात्री 11:30ला इथं वस्तीवर आम्ही गेलो, तिथे 350 लोक रात्री 11:30 वाजता. मी त्यांना कधी भेटलेले नाही, मी त्यांना कधी फोन केलेला नाही. फक्त ही भावना की नाही, उमेदवार चांगली आहे, तिने आपल्यासाठी ही उडी घेतलेली आहे, आपण तिच्या मागे उभं राहावं, ह्या भावनेने ते सगळे तिथे थांबलेले असतात. ही जी जनशक्ती आहे ही यांच्या समोर पुरून उरणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात आता शंका नाही. फक्त आपण खूप आत्मविश्वासाने पुढे जात असताना ग्राउंड रियालिटी पकडून चालूया, आपले बूथ पकडून चालूया, त्याच्यावरचं जे नियोजन आहे ते नीट करूया आणि सगळे खासदार म्हणून कुठे जाऊया? धन्यवाद. खांडेश्वर मंदिरामध्ये नारळ वाढवून आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा सोबत घेऊन एका नवीन जोमाने पुन्हा प्रचाराला आम्ही सुरुवात करत आहोत. या निमित्ताने सांगू इच्छिते की आज बाळासाहेब आंबेडकरांची सभा श्रीरामपूर येथे आम्ही घेत आहोत आणि एक प्रचंड मोठी सभा. जसा प्रचाराचा आम्ही तेव्हा सुरुवात केलेली फॉर्म भरताना, ही सभा पण एक दिशादर्शक सभा ठरणार आहे. सगळ्या मतदारांना माझं आवाहन आहे की एक शिकलेली तुमच्या कुटुंबातली मुलगी म्हणून, एक कार्यकर्ती म्हणून जी काही कामं मी आता आजपर्यंत करू शकलेले ते काम पुढे नेण्यासाठी, तुमच्या सगळ्यांच्या विकासामध्ये माझा एक खारीचा वाटा मी उचलू शकेन यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. आपण सगळ्यांनी, माझी निशाणी आहे प्रेशर कुकर, 4थ्या अनुक्रमांकाला प्रेशर कुकर आहे, त्याच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या या उमेदवारीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतदानाने मला विजय करावा. धन्यवाद.